जबाबदारी अशी गोष्ट आहे जी तुमचं वय किंवा शिक्षण बघून नाही तर घरची परिस्थिती तुमच्यावर सोपवते. एकदा ती आली की तुमचं शिक्षण, तुमची आवड निवड सगळ्या गोष्टींचा त्याग करावा लागतो. जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. गरीब असणं हे वाईट नाही तर तो श्राप आहे. कारण मित्रांनो, या जगात तुमची ओळख कर्म रंग नाही, शिक्षण नाही तर तुमचा किस्सा किती रुपयाने भरलेला आहे याच्यावर अवलंबून असते. आणि त्यामध्ये तुम्ही जर पुरुष म्हणून जन्माला असाल तर तुमचं अख्खा आयुष्यभराचा सारांश एका वाक्यावर अवलंबून असतो, तो म्हणजे किती कमवतो सूर्य महिन्याला. एक तरुण मुलगा म्हणून मला समजतंय सरासरी आकडेवारी ही सगळ्यात जास्त तरुणांची आहे. आणि ह्या दुनियेमध्ये चाललेली प्रत्येक फील्डमधील कॉम्पिटिशन, मग ते धंदा असो किंवा नोकरी, मुलांना शेवटच्या टोकावर गेल्यावर अपयश मिळतं आणि तिथं खरी पहिली पायरी चालू होती ती म्हणजे डिप्रेशनची. वाढतं वय, वाढतं जबाबदारी आणि म्हातारे होत चालले आई वडील बघतात तर तरुण स्वतःला आतून संपवत चाललाय. समाजामध्ये वावरताना तो आनंद जरी दिसत असला तरी तो एकट्या डोळ्यातून अश्रू न काढता सगळ्यांसमोर स्वतःला सिद्ध करतोय. ह्या समाजात शिक्षणाची नाही तर माणुसकीची गरज आहे, ज्यामुळे त्यांना शिकवलं पाहिजे. एका तरुणाकडे हरलेला, नोकरी नसलेला, कर्जबाजारी असलेला, जबाबदारी न घेतलेला, शिक्षण नसलेला, पैसे नसलेला, बायको नसलेला तरुण नसून तो एक तरुण आहे ज्याला आत्मविश्वास देण्याची गरज आहे. समाज काय म्हणतोय याकडे दुर्लक्ष करा, तुमच्या मनाला काय वाटतं याकडे लक्ष द्या. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, लोखंडाला कोण नष्ट करू शकत नाही पण त्याचा गंज त्याला नष्ट करू शकतो. तसेच कोणतीही गोष्ट तुम्हाला नष्ट करू शकत नाही, फक्त तुमची स्वतःची मानसिकता तुम्हाला करू शकते. स्वतःला सिद्ध करत बसू नका, मनाला जे वाटतं ते करा.